श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 652. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये राजा जनकाचे दूत कशा पद्धतीने आपल्याला सर्व मिथिला नरेशच्या अंतःकरणाची अवस्था आणि त्याचप्रमाणे जनकपूरची हाल हवाल या धर्मसभेमध्ये निवेदित करत होते, त्याचा वृत्तांत आपण काल अभ्यासला. राजा जनकाने आपल्या गुप्तचरांना अयोध्येमध्ये पाठवलं. त्या सर्वांनी अयोध्येमध्ये चाललेली लगबग पाहिली, कारण सर्वजणांना चित्रकूटच्या दिशेने जाण्याची अत्यंत मनापासून इच्छा होती. प्रत्येक जण मनोमन भरताचे अत्यंत आभार मानत होता, कारण या संत भरतामुळं प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाचा एक अत्यंत दुर्मिळ योग या अयोध्यावासियांना प्राप्त झाला होता. हे सर्व अयोध्येमधला वृत्तांत घेऊन गुप्तचर राजा जनकाकडे गेले. खरं, जेव्हा त्यांनी हा सर्व वृत्तांत सभेमध्ये सांगितला तेव्हा सर्व स्तरातील लोकांना अत्यानंद झाला. सर्वजण स्नेहाने व्याकुळ झाले. राजा जनकाने लगेचच चित्रकूटला रवाना होण्याचा निर्णय घेतला. एक दुघरी साधी चले तत्काला अशा रीतीने असलेल्या दिवसातील योग्य वेळ कुठली आहे असा विचार करून त्या शुभवेळेस राजाने चित्रकूटच्या दिशेने प्रयाण केला. कुठेही मुक्कामाला थांबलेले नाहीत, कुठेही विश्राम घेण्यासाठी थांबलेले नाहीत. थेट चित्रकूटच्या दिशेने या भरताच्या दर्शनासाठी राजा जनक अत्यंत उत्सुक होऊन आपल्या प्रजेसहित आलेले आहेत. प्रयागराजला स्नान झाल्याच्या पश्चात जेव्हा पुढे जाऊन यमुना नदी पार करायची वेळ आली, तेव्हा गुप्तचरांच्या बरोबरच आणखीन काही शिपायांना घेऊन राजा जनकाने त्यांना चित्रकूटवरती जाऊन आपल्या येण्याची सूचना देण्यासाठी पाठवलं. दूत धर्मसभेमध्ये आले. राजा जनकाच्या आगमनाची वार्ता त्यांनी सांगितली. सर्वांना नतमस्तक होऊन प्रणाम केला. मुनी वसिष्ठांनी काही तिथल्या भिल्ल मंडळींना दूतांच्या समवेत राजा जनकाला रस्ता दाखवण्यासाठी आणि त्याला त्वरेने चित्रकूटवर आणण्यासाठी पाठवलंय. इथून पुढील कथानक गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. गरई गलानी कुटिल कैके काही कहे केही दूषनु दे असमन आनी मुदित नर नारी भयउ बहोरी रहब दिनचारी एही प्रकार गत बासर सो प्रात नहान लाग सबको करी मज्जनु पूजही नर नारी गणप गौरी त्रिपुरारी तमारी रमा रमन पद बंदी बहोरी बिनवही अंजुली अंचल जोरी राजा राम जानकी रानी आनंदवधी अवध रजदानी सुबस बसौ फिरी
सहित समाजा, भरत ही राम करहूँ जुबराजा। एहि सुख सुधा सिंची सब काहू, देव देहु जग जीवन लाहू। गुर समाज भाईन सहित राम राजपुर हो, अछत राम राजावध, मरिय माग सबको सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, समर्थांनी देखील दासबोधामध्ये अंतःकरण एक अशा दृष्टीने ज्या समासाची रचना केलेली आहे, त्या समासाच्या आधाराने समर्थ माऊली आपल्याला म्हणते की या विश्वाचं अंतःकरण हे एकच आहे, जे संपूर्ण या जाणीवेने विणलेलं आहे. आपल्याला वाटतं की प्रत्येकाच्या हृदयस्थ ती जाणीव वेगळी आहे. नाही. जसं एखाद्या मोबाईल टॉवरचे सर्व मोबाईल त्या टॉवरशी जोडलेले असावेत, मग जरी ते दिसायला वेगवेगळे असले तरी त्यांच्यामधल्या प्रत्येकाची जशी संलग्नता त्या टॉवरशी आहे, सज्जनो, या विश्वामध्ये असलेल्या सर्व जीवांची अंतःकरणाची ही कनेक्टिव्हिटी, त्याची संलग्ना ही या विश्वमनाशी आहे, या परमात्म्याशी आहे. आणि ही जाणीवच प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये राहत असते. समर्थ त्यासाठी आपल्याला हिंस्त्र पशूंच्या शिकारीचं उदाहरण देतात. एखादं हरिण आहे आणि त्याच्या मागं जर एखादा चवतळलेला वाघ म्हणा किंवा चित्ता म्हणा जेव्हा जीव तोडून पळत असतो, घटना एकच आहे. हरिण जीव कंठाशी आणून आपला प्राण वाचवण्यासाठी पळत असतं, तर त्याच्या मागे लागलेलं हिंस्त्र श्वापद हे आपली भूक शमवण्यासाठी त्याच्या मागे लागलेलं असतं. दोघांमध्ये स्पर्धा असते. एक अत्यंत भयभीत झालेला असतो, तर दुसरा हा अत्यंत हावी होण्यासाठी क्रोधित होऊन त्या श्वापदाला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. सज्जनो, घटना एक आहे, प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. एक घाबरलेला आहे, एक हावी होण्यासाठी धावतोय. म्हणजे एकच घटना आहे, परंतु त्याची जरी प्रतिक्रिया वेगवेगळी असली तरी त्यामध्ये त्या घटनेपासून निघालेले दोन्हीही अंतःकरणात जाणारे सूक्ष्म प्रवाह हे एकच आहेत. जसं एकच विद्युत ऊर्जा घरामध्ये येते, ती आपल्या फ्रीज मधल्या वस्तूंना थंड करते. तीच इलेक्ट्रिसिटी मायक्रोवेव्ह मधल्या वस्तूंना गरम करते. येणारी विद्युत ऊर्जा एकच आहे, त्यामधून घडणारी क्रिया ही वेगवेगळी आहे. त्याप्रमाणे या घटनेशी संलग्न या दोन जीवांची अंतःकरण एकच आहेत, फक्त त्यामध्ये घडणारी कृती वेगवेगळी असल्यामुळं त्यांच्या अंतःकरणात निर्माण होणारा भाव देखील वेगवेगळा आहे. आज या दासबोधाच्या समासाची आठवण सहज या चौपाया गात असताना अचानक मनामध्ये आली. कारण चित्रकूट हा केवळ लौकिक अर्थाने पर्वत नाही. चित्रकूट हा आपल्या हृदयस्थ असलेला, आपल्या कूटस्थ असलेल्या भगवंताचा स्थायी निवास आहे. आणि आपला हृदयस्थ असलेला हा परमात्मा जो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, त्या नावे रूपे ती तुम्ही जाणा. भगवंतच या प्रत्येक रूपामध्ये सामावलेला आहे. अगदी लहानातलं लहान चिलट असू दे, नाहीतर एखादा महाकाय जनावर असू दे, या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या जाणीवेचं घर हे एकसारखंच आहे.
या जाणीवेच्या आधाराने आपला हृदयस्थ परमात्मा जो या आपल्या कूटस्थ सिंहासनावरती आरूढ आहे, सज्जनो, त्याच्या अवतीभोवती देखील आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांची लोक दिसत आहेत, जी एकाच घटनेच्या आधाराने वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवत आहेत. घटना काय घडली आहे? दूत आलेले आहेत. दूतांनी सर्व वृत्तांत सांगितलेला आहे आणि दूतांनी त्याच्या शेवटी सांगितलं की राजा जनक येत आहेत, त्यांच्या आगमनाची आम्ही वार्ता घेऊन आलेलो आहे. एवढी घटना घडतीये आणि तिथं उपस्थित असलेले सूक्ष्म आणि स्थूलातील लोकांच्या अंतःकरणामधले हे वेगवेगळे विचार प्रवाह गोस्वामीजी इथं टिपू लागतायत. यातूनच समर्थांच्या दासबोधाच्या अंतःकरण एक या समासाची आपल्याला भूमिका आणखीन स्पष्ट होते की या लौकिक चित्रकूटावरती जसा एक प्रसंग घडतोय आणि प्रत्येकाचं अंतःकरण या घटनेशी जोडलं जातं, त्याचप्रमाणे कूटस्थ असलेला परमात्मा जो माझ्या हृदय सिंहासनामध्ये आहे, त्याच्या देखील अवतीभोवती या अशाच वेगवेगळ्या भावभावनांच्या छाया या अखंड घुटमळत असतात. राजा जनकाचं आगमन येतंय हे कळताच सर्व अयोध्येचा समाज हा अत्यंत हर्षित झाला. त्यांचा हर्ष हा स्वाभाविक होता, कारण राजा जनक येणार, त्या निमित्ताने मुनी वसिष्ठ भरत यांना त्यांच्याशी संवाद करायला थांबावं लागणार आणि त्यातून कदाचित निर्णय हा अयोध्येच्या बाजूने लागेल आणि ते हो न हो, परंतु निदान आपल्याला तितके दिवस या चित्रकूट पर्वतावरती राहता येईल, प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेता येईल. यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट ती काय असणार? त्यामुळे ही वार्ता ऐकताच अयोध्येच्या समाजामध्ये अत्यानंद पसरलेला आहे. प्रभू रामचंद्र ज्यांचा स्वभाव हा मुळातच संकोची आहे, राजा जनकाने आपल्यासाठी एवढे हाल अपेष्टा सहन करून एवढं अंतर कुठेही विश्राम न घेता ते इथं येत आहेत. येण्याचा तर आनंद आहेच प्रभूंना, परंतु आपल्या सासऱ्यांना या कार्यासाठी होत असलेले कष्ट पाहून प्रभू रामचंद्रांच्या हृदयामध्ये संकोच निर्माण झालेला आहे. त्याच वेळेला सूक्ष्म रूपामध्ये जे स्वर्गातले देव या चित्रकूटावरती उपस्थित होते आणि या घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडं ते डोळे लावून बसले होते. त्यांच्या दृष्टीने बाजी ते जिंकल्यात जमा होते, म्हणून तर त्यांनी भरतजींची साधू साधू म्हणून प्रशंसा केली, कारण भरतजींनी आपलं मागणंच प्रभू रामचंद्रांना मागितलं नाही आणि उलट त्यांनी प्रभू रामचंद्रांच्याकडेच या सर्व प्रश्नाचा गुंता सोपवला की प्रभू तुम्ही आज्ञा द्या, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी करतो. आणि त्याच वेळेला इंद्राच्या लक्षात आलं की आपण बाजी जिंकलो, कारण प्रभू रामचंद्र तर देवतांच्या रक्षणासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे ते निश्चितपणे भरताला अयोध्येला परत पाठवून स्वतः या रावणवधाच्या दिशेने पुढे निघतील. प्रभू रामचंद्र तर मौन झालेले आहेत. ते मौन का झाले याचं आपण काल उत्तर बघितलं. आणि मग या मौन अवस्थेमधून आता प्रभू रामचंद्र काय आज्ञा देतात याकडे हे सर्व देवतागण अत्यंत उत्सुक होऊन आपले प्राण एकवटून ऐकत उभे असतानाच जेव्हा राजा जनकाच्या आगमनाची वार्ता त्यांना कळाली, तेव्हा देवता देखील पुन्हा चिंतातूर झाले की न जाणे आता राजा जनक येत आहेत आणि त्यांच्या संवादामधून आता पुन्हा जर या प्रकरणाला काही वेगळी दिशा लागली आणि पुन्हा भरताच्या दिशेने हा सर्व कल आणि त्यातच जर भरतजींनी आपलं मागणं अट्टहासाने प्रभू रामचंद्रांच्या समोर मागितलं तर काय करायचं? आणि त्यामुळे देवराज इंद्र पुन्हा एकदा चिंतामग्न झालेले आहेत. तिथं मातांमध्ये
कैकेयी माता देखील उपस्थित आहे. आणि ज्या कैकेयी मातेच्या कुटिलतेचं वर्णन दूतांनी देखील प्रभू रामचंद्रांच्या समोर केलं, त्या कैकेयीचं हृदय कसं पाणी पाणी झालं असेल याचा विचारच केलेला आपण बरा. कशा पद्धतीने जनकाच्या समोर कैकेयी उभी राहू शकेल. राजा जनकाने जर 2 प्रश्न विचारले तर आपण त्याला उत्तर देण्यासाठी लागणारं बळ कुठून एकवटायचं. या सर्व विचाराने कुटील कैकेयी मनातल्या मनात पश्चातापाने शरमून गेली होती. गरई गलानी कुटील कैकेयी. कोणाला सांगावं, कोणाला दोष द्यावा, अशा रीतीने ती तिच्या अंतःकरणामध्ये विचार करतेय. सज्जनो, एकच घटना प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहेत. हेच आपल्या या विश्वाचं दर्शन आपल्याला दिसतं बघा. या वेगवेगळ्या भावना आहेत आपल्या हृदयामधल्या. एक भोगवादी इंद्रदेवतेची भावना देखील हृदयामध्ये आहे. एक कुटिलता करणारी कैकेयीची भावना देखील हृदयामध्ये आहे. एक आपल्या अंतरंगामध्ये सतसत विवेक बुद्धीचा संकोच देखील आहे. आणि त्याच वेळेला एक अत्यंत दुर्मिळ परंतु आपल्या अंतःकरणामध्ये असलेला एक क्षीण असा निर्मळ मनाचा आवाज देखील आहे बरं का. आणि तो निर्मळ मनाचा आवाज म्हणजे या चित्रकूट पर्वतावरती आलेले हे सर्व अयोध्यावासी आहेत. या अयोध्यावासियांचं वैशिष्ट्य गोस्वामीजी आम्हाला या चौपायांमधून सांगतायत. बघा, आजच्या काळामध्ये जर अशी घटना घडली असती आणि जर अशा प्रसंगी अयोध्यावासियांसारखं आपल्याला या प्रसंगामध्ये एवढ्या प्रकारचे कष्ट सहन करून चित्रकूटावरती जावं लागलं असतं तर आपल्यापैकी किती लोक जायला तयार झाले असते. आपण म्हणाला असता, रे हा तर या घराण्याचा प्रश्न आहे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही जर तिथं हातातली आपली कामधंदे सोडून गेलो तरी देखील आम्हाला उद्या सरकारला जे कर द्यायचे आहेत ते द्यावेच लागणार आहेत. आम्ही जरी या सर्व गोष्टी करण्यासाठी अयोध्येतून बाहेर पडलो तरी आम्हाला आमचं असलेलं व्यवसाय, आमचं असलेलं दुकान, आपल्या घरामधल्या जबाबदाऱ्या या सगळ्या सांभाळाव्याच लागणार आहेत. परंतु अयोध्यावासी हे आपल्या वारकऱ्यांसारखे आहेत बघा. जसा वारीला आपल्या आयुष्यामध्ये कधीही न चुकवणारा वारकरी कुठल्याही गोष्टीची फिकीर करत नाही, ना आपल्या कुटुंबाची, ना आपल्या व्यवसायाची, ना आपल्या शेताची, ना आपल्या तब्येतीची, ऊन पाऊस वारा कशाचीही तमा न बाळगता केवळ पांडुरंग हरी पांडुरंग हरी करत या भगवंताच्या निष्काम भक्तीच्या आधाराने जसा वारकरी आपल्या गावापासून पंढरीपर्यंत जातो ना सज्जनो, तशी ही या अयोध्यावासियांची निष्कामता आहे. बर, त्यांना यातून काय प्राप्त करायचं होतं? अगदी लौकिक अर्थाने विचार केला तर राजा भरत झाला काय किंवा राजा प्रभू रामचंद्र झाले काय? लौकिक अर्थाने जर विचार केला तरी अयोध्यावासियांच्या राहणीमानामध्ये काय फरक पडणार होता? परंतु तरी देखील आपल्या हृदयामध्ये असलेला प्रभू रामचंद्रांच्या विषयीचा सद्भाव आणि भरताच्या विषयीच्या आदराने प्रत्येक अयोध्यावासी या निर्मळ अंतःकरणाने आपल्या सर्व कर्मांना सोडून या चित्रकूट पर्वतावरती आलेला आहे. आणि आता या चित्रकूट पर्वतावरती आपल्याला आणखीन काही काळ राहायला मिळणार याचा आनंद त्यांच्या हृदयामध्ये विशेषत्वाने झालेला आहे. बघा, आपण वारीला या वारकऱ्यांची दिनश्चर्या बघितली तर ते भल्या पहाटे उठून जशी काही सोय असेल त्या पद्धतीने स्वतःला आवरून
आपल्या स्वतःची उपासना करून आपल्या वारीमध्ये वेळेच्या आधी जाऊन उभे राहतात. या अयोध्यावासियांनी देखील चित्रकूट पर्वतावरती येऊन मुक्काम ठेवलेला आहे. तो विश्रामासाठी नाही, उलट प्रभू रामचंद्र आणि हे मुनी वसिष्ठांसारखं तत्व जिथं आहे, जिथं संत भरताची उपस्थिती आहे, अशा या छत्रछायेखाली या अयोध्यावासियांसाठी हा उपासनेचा अत्यंत अनुकूल काळ होता. आणि त्यामुळे या वेळामध्ये प्रत्येक अयोध्यावासी अत्यंत मनापासून भगवंताची उपासना करतायत. एही प्रकार गत बासर सो, प्रात नहान लाग सब को, करी मज्जन पूजहि नर नारी, गणप गौरी त्रिपुरारी तमारी. राजा जनक येणार आहेत ही वार्ता कळताच धर्मसभा त्या दिवसासाठी स्थगित झाली. तो दिवस असाच आनंदामध्ये सर्वांनी व्यतीत केलेला आहे. दुसऱ्या दिवशी पहाट होताच अयोध्यावासी उठून लवकर स्नान करून गणेशजी, गौरीजी, महादेव आणि सूर्य भगवंताची पूजा करतायत. या 4 देवतांचं महात्म्य आपण वारंवार रामचरितमानस मध्ये बघितलेलं आहे. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला देखील आपल्याला गणेशजी, शारदा रूपामध्ये गौरीजी, सद्गुरु रूपामध्ये महादेवजी आणि या समस्त विश्वाला ज्ञानाचा प्रकाश देणारा हा सूर्य यांची वंदना दिसते. अयोध्यावासियांचा हा नित्य परिपाठ होता की भल्या पहाटे उठून स्नान करून या 4 देवतांची पूजा करायची. सज्जनो, या सर्व सगुण पूजेचं आपल्या जीवनामध्ये खरा काय मतितार्थ आहे? या सर्व गोष्टी करायच्या कशासाठी? तर आपल्या हृदयस्थ असलेल्या रामाकडे पोहोचण्यासाठी. त्यासाठी आमच्या या सर्व चित्तशुद्धीच्या या अवस्था आम्हाला या सगुण पूजनातून करायच्या आहेत. अन्यथा जर आम्ही केवळ सगुण उपासना केली परंतु आपल्या चित्त प्रवृत्तींच्या शुद्धतेकडे जर आपलं लक्ष नसेल तर बऱ्याचदा पूज्य बाबांच्या भाषेमध्ये या आमच्या केवळ परमार्थिक कवायती होतील बघा. त्यामुळे भगवंताचं पूजन, भगवंताची प्रार्थना या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. परंतु त्या कर्माच्या आधाराने अयोध्यावासियांच्या हृदयामध्ये होत असलेला हा विलक्षण भाव, ज्याचं चिंतन गोस्वामीजींनी आम्हाला या 2 चौपायांमधून ठेवलेलं आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. बघा, सामान्य मनुष्य कुठल्याही भगवंताची उपासना केल्यानंतर हात जोडून बहुतांश वेळेला स्वतःच्या आणि आपल्या परिवाराच्या कल्याणाची प्रार्थना भगवंताच्या चरणी करत असतो. अयोध्यावासी देखील दररोज या सर्व देवतांची पूजा करायचे. पूजा करण्याच्या पश्चात लक्ष्मीपती भगवान विष्णूंच्या चरणांची ते वंदना दोन्हीही हात जोडून मनोभावे करायचे. परंतु त्या मागण्यामध्ये एक विलक्षण आर्त भाव होता. गोस्वामीजी म्हणतात, जणू काही पदर पसरून आर्त भावनेने हे अयोध्यावासी विष्णूला प्रार्थना करतायत, त्याच्या चरण कमलांजवळ प्रार्थना करतायत. आणि काय मागतायत? आपण अयोध्यावासी का नाही बरं? कारण आमचं मागणं हे फार संकुचित आहे. विचार करा, जीव या भूमिकेतून आपण या टप्प्यावरती काय मागितलं असतं की आम्ही इथं चित्रकूटावरती अडकलोय, परंतु माझ्या घरातली तिथं लोक सगळी ठीक असू देत रे भगवंता, माझा व्यवसाय पाणी सगळं ठीक असू दे रे भगवंता. परंतु या चित्रकूटवरती त्यालाच पोहोचता येतं ज्याच्या अंतःकरणामध्ये ती निष्कामता आहे. आणि या निष्काम भावनेमध्ये अयोध्यावासी स्वतःसाठी काहीच मागत नाहीत, किंबहुना त्यांना अयोध्येचं स्मरण देखील
या लौकिक पातळीने होत नाहीये की आपले कुटुंबीय कसे असतील, आपलं घरदार कसं असेल. प्रत्येकाच्या हृदयामध्ये केवळ हा एकच आर्त भाव आहे. आणि या सर्व सगुण उपासनेच्या पश्चात प्रत्येकाचं या विष्णुपतीच्या चरणांशी एकच मागणं आहे की प्रभू रामचंद्र राजे व्हावेत. प्रभू रामचंद्रांनी भरताच्या अंतःकरणातली ही अव्यक्त भावना जाणून त्याचप्रमाणे त्यांनी आपला कौल द्यावा. प्रभू रामचंद्र राजे आणि त्यांच्या वामांगी जानकीजी या राणी व्हाव्यात. आणि आमची अयोध्या हीच प्रभू रामचंद्रांची राजधानी असावी. आणि या अयोध्येचं स्वरूपच मुळी आनंद रूप होऊन जावं. ज्या आनंदामध्ये आम्ही आजपर्यंत राहत आलो ते आनंद आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या अधिपत्याखाली अनुभवता यावं. जे काही मागायचं आहे ते केवळ आपल्या राजाच्या हितासाठी. प्रभू रामचंद्रांनी परत यावं हा एकच आर्त भाव घेऊन सर्वांना केवळ मनोमन एकच वाटतंय की ही आपली उजाडलेली अयोध्या आता पुन्हा समाजासहित अत्यंत सुखाने पहिल्यासारखी निवास करावे. आणि हो, भरतजींनी केलेल्या या त्यागाचं फळ म्हणून प्रभू रामचंद्रांनी भरतजींना युवराज पद द्यावं, जेणेकरून प्रभू रामचंद्र आणि भरतजी हे दोघही आम्हाला अयोध्येमध्ये नित्य दर्शनासाठी उपलब्ध राहतील. हे प्रभू, आमचं हे एकच मागणं आहे. आमचा स्वामी सुखी कर. आमच्या स्वामीला तू अयोध्येमध्ये परत घेऊन चल. आमची अयोध्या पुन्हा एकदा अत्यंत सुखाने आणि आनंदाने सर्व समाजासाठी निवासस्थान ठरू दे. आम्हाला हाच केवळ सुखरूपी अमृताचं सिंचन तू आमच्यावरती कर. हा एकमेव आधार आम्हाला जगण्यासाठी उपयुक्त ठरेल. सज्जनो, सामान्य मनुष्याची ही आर्तताच भगवंताला अत्यंत प्रिय असते. श्री महाराज जेव्हा हुबळीच्या रामस्थापनेसाठी आपल्या अंतिम आयुष्याच्या टप्प्यामध्ये गेले होते तेव्हा तो प्रसंग आपण जाणताच की जेव्हा श्री महाराजांच्या अंगामध्ये ताप होता, महाराजांच्या तोंडाला चव नव्हती, रामस्थापनेचा उत्साह सर्वत्र संचारलेला होता. त्यामुळं महाराज त्या अवस्थेमध्ये आपलं हे आजारपण कोणाला सांगू इच्छित नव्हते. आणि अशातच जेव्हा राम मंदिराकडे स्वारी निघाली होती तेव्हा अचानक महाराज म्हणाले की मी थोड्या वेळात येतो. असं म्हणून त्या राम मंदिराच्या अलीकडे असलेल्या एका छोट्याशा गल्लीमध्ये, जिथं त्या जानकीबाई राहायच्या, त्या जानकीबाई ज्या भाऊसाहेब केतकरांच्याकडं, जेव्हा भाऊसाहेब केतकर सरकारी अधिकारी होते तेव्हा स्वयंपाकासाठी जायचा, त्यावेळेला श्री महाराजांचं त्यांना दर्शन झालेलं. महाराजांनी त्यांना त्यावेळेला अनुग्रह दिलेला. त्यांची स्मृती श्री महाराजांना आली आणि महाराज त्या 18 विश्व दारिद्र्य असलेल्या अंधाऱ्या खोलीमध्ये वृद्ध झालेल्या जानकीबाईंच्या या झोपड्यामध्ये गेले. आपल्या समोर श्री महाराज आलेले पाहून त्यांना काय करावं हे कळेना, अत्यानंदित त्या झाल्या होत्या. त्यांनी थरथरत्या हाताने आपलं फाटकं सतरंजी वजा घोंगडं खाली टाकलं, महाराजांना बसवलं. महाराजांचं अंग तापाने फणफणत होतं. म्हणाले, माय, थोडंसं आमसुलाचा सार आणि मऊसर भात दे ग मला, तोंडाला कशाची चवच नाहीये. ती माय भानावरती आले. तिने आपल्या हाताने अत्यंत सुंदर असं आमसुलाचं सार भात महाराजांना आपल्या मुलासारखा खायला घातला. महाराज त्या सतरंजीवरतीच पहुडले आणि आपल्या गीतामाईची आठवण जणू काही त्यांच्या हृदयामध्ये स्मरण झाली. महाराज पुन्हा बाहेर पडताना म्हणाले, माय, तुझी जबाबदारी आता माझ्याकडे लागली.
तुला आता जेवढं जमेल तेवढं तू राम नाम घे. राम तुझं कल्याण करेल. एक अत्यंत सामान्य स्त्री देखील आपल्या या आर्त भावनेतून, आपल्या या निष्काम भावनेतून आपल्याला एक पुत्र रूपाने दिसलेल्या या श्री महाराजांची सेवा करून त्या परमगतीपर्यंत जाऊ शकते. सज्जनो, ही या अयोध्यावासियांची खरी श्रीमंती होती की त्यांना स्वतःसाठी काही नको होतं. त्यांना जे काही पाहिजे होतं ते आपल्या स्वामींसाठी पाहिजे होतं. आणि अशा या अयोध्यावासियांची अंतःकरणातली शेवटची भावना ती हीच की गुर समाज भाईन सहित राम राजपुर हो, अछत राम राजा अवध मरिय माग सबको. अशा रीतीने गुरु, सर्व समाज भावांसहित प्रभू रामचंद्रांचं राज्य अयोध्येमध्ये यावं. आणि प्रभू रामचंद्रच राजे असताना, त्यांचं हे सर्व वैभव बघत असतानाच आम्हा अयोध्यावासियांना या अयोध्येमध्येच आपल्या देहाचा हा अंत करण्याचा मंगलमय क्षण प्राप्त हो. यापेक्षा अजूनही आमचं काय मागणं आहे? भगवंताच्या प्राप्तीसाठी, त्याच्या प्रेमासाठी स्वतःच्या मृत्यूला देखील अत्यंत निर्भयतेने भगवंताच्या चरणाशी मागणारे सज्जनो, हे सर्व अयोध्यावासियांचं प्रेम. अशा या अयोध्यावासियांना प्रभू रामचंद्रांच्या सहवासामध्ये मिळालेले हे 4 दिवस आणि आता त्यामध्ये राजा जनकाचा येणारा क्षण, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.